पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती समोर राज्य मंत्रिमंडळानं कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा या योजनेमध्ये कर्जमुक्ती वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश जमीन धारणेचा कोणताही निकष नाही पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार कर्जमुक्ती योजनेमध्ये राजकीय पदाधिकारी सरकारी कर्मचारी आणि 25,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसतील या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही राजू शेट्टींचा सरकारला हा इशारा आम्ही कोणतीही होर्डिंगबाजी न करता कर्जमुक्ती दिलेली होती यावेळेस कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचेल एवढीच अपेक्षा आदित्य ठाकरे यांची सरकारवरती ही टीका शेतकऱ्यांची पात्रता ठरवायची यांची लायकी आहे का नाना पटोले यांची सरकारवर टीका लबाडाचं अवताण जेवल्याशिवाय खरं नाही शेतकरी कर्जमाफीच्या योजनेवरून आता नाना पटोले यांचा सरकारवरती हा घणाघात छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक सत्तार संदीपान भुमरे संजय शिरसाट आणि पदाधिकाऱ्यांसोबत 3.5 तास चर्चा युतीधर्म पाळा शिंदेंचा सत्तारांना हा सल्ला 4 जूनपर्यंत तोडगा निघेल अब्दुल सत्तार यांच्या बैठकीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार सत्तारांचं वक्तव्य दरम्यान उद्या विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख शिवसेना सोडून पश्चाताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं अंबादास दानवेंसह संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हा निशाणा सत्तार यांची व्यथा खरी आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीच्या हिताचं नाही माझ्या मतदारसंघामध्ये मित्रपक्षाचा हस्तक्षेप असल्याचा संजय गायकवाड यांचा हा दावा समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तारांची भेट सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट राजकीय चर्चांना उधाण दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी केलेलं हे विधान महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंमध्ये अर्धा तास बैठक बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद रवींद्र चव्हाण सुनील तटकरे उदय सामंत यांची संयुक्त पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे अर्ज बाद ठरवण्यात आले भाजपने काँग्रेसच्या सूचकांचं अपहरण केलं बहुमत असताना का घाबरताय प्रणिती शिंदेंचा हा आरोप विधान परिषदेसाठी यवतमाळमध्ये भाजप बंडखोर नितीन भुतडा मुख्यमंत्र्यांची घेणार भेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितीन भुतडा उमेदवारीबाबत पुढील निर्णय घेणार असल्याची देखील माहिती पक्षातील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार हे यशस्वी पार्थ पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुनील टिंगरे यांची नाराजी दूर तर टिंगरे यांच्यानंतर सुरेश घुले यांची देखील नाराजी दूर विक्रम काकडे यांनी घेतली घुले यांची भेट निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडे यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला काकडेंनी अर्जात मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप निर्णयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी माजी आमदार राजन साळवी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट रायगड विधान परिषदेमध्ये कोणतीही नाराजी नाही महायुतीचाच उमेदवार विजयी होणार राजन साळवी यांची ही प्रतिक्रिया लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर सरकारवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे राऊत आक्रमक महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा बन यांचं हे प्रत्युत्तर काँग्रेसमध्ये प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात नाराजी काही आमदार आणि नेते दिल्लीमध्ये हायकमांडकडे तक्रार करणार जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात न घेता अनेक जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्या याबद्दल तक्रार दाखल करणार अशी सूत्रांची माहिती महायुतीमधील अंतर्गत कलहाचा महाविकास आघाडीला नक्की फायदा होईल महायुतीतील बरेच नगरसेवक आमच्या संपर्कात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा मोठा दावा सतेज पाटलांकडून गोकुळ दूध संघाच्या निवडणूक तयारीला सुरुवात करवीर तालुक्यातील भुयेवाडीमध्ये सतेज पाटलांचा दूध उत्पादकांसोबत संवाद निवडणुकीत सोबत राहण्याचं केलं आवाहन मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महागाई विरोधात आंदोलन खासदार अरविंद सावंतांच्या उपस्थितीत हे आंदोलन सायकल चालवत चूल मांडून सरकारच्या धोरणांचा केला निषेध
रस्त्यावरती नमाज पठण बंद करा. किरीट सोमय्यांची मुंबई पालिका आयुक्त पोलीस आयुक्तांना पत्र. मुंबईमधल्या रस्त्यावरती नमाज पडायला देणं ही गंभीर समस्या असा पत्रात उल्लेख. आदित्य ठाकरेंकडून मंत्रालयात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. एसआयआर संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याची आदित्य ठाकरेंची माहिती. मराठा आंदोलकांच्या आश्वासनांची पूर्तता युद्धपातळीवर करा. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखेंचे आदेश. पुढील 3 महिन्यांमध्ये आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कामं करा. विखेंकडून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीमधील आश्वासनांची पूर्तता. मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. बीडमध्ये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. बीडमधील खोट्या गुन्ह्यांवरून बजरंग सोनवणे मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. नीट पेपरफुटी प्रकरणी दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकडही. नीटची पुनर्परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. 21 जून रोजी होणारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार लेखी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये 3 मुख्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सीबीएसईचा ऑनस्क्रीन मार्किंग वाद संसदेत. या पद्धतीमुळे आता नुकसान झालेल्या विद्यार्थी सार्थक सिद्धांत प्रणालीतील त्रुटींवरती शिक्षण विषयक संसदीय स्थायी समितीसमोर सविस्तर सादरीकरण. या वादानंतर सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली तर ओएसएम प्रकरणी चौकशी समिती गठीत. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 एसटी बसची सुरतमध्ये समोरासमोर धडक झाली. 7 जणांचा मृत्यू, 41 जण जखमी. दरम्यान मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. केंद्राकडून देखील 2 लाखांची मदत जाहीर. नसरापूर अत्याचार प्रकरणी चिमुकलीच्या आजीची साक्ष न्यायालयानं नोंदवली. सुनावणीमध्ये आतापर्यंत 13 साक्षीदारांची साक्ष न्यायालयानं नोंदवली तर सरकारी पक्षानं 82 साक्षीदारांची यादी सादर केली. सोलापूरमध्ये मौलानानं चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना. आरोपी मौलाना उमर रिझवीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी उमर रिझवी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची देखील माहिती समोर. बंधू मनोहर भोसलेला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अटक नाही. बंधू मनोहरवरती करमाळा पोलिसात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन 7 दिवस झाले. त्यानंतरही बंधू मनोहरला अटक नाही. मनोहर भोसले सध्या जादूटोण्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या तब्बल 10 टीम तयार. सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक. दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे गुन्हा देखील वर्ग. पुणे नाशिक मुंबई पालिकेने नालेसफाईची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली आहे. शहरातील 102.92% नालेसफाई पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा. मिठी नदीमधील गाळ काढण्याचं काम 70% पूर्ण झालं अशी देखील माहिती. मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार. देशभरातील उष्णतेची लाट संपली. हवामान विभागाची माहिती. शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या दिल्या सूचना.